जाम मेहनत आहे ना मामा, जाम मेहनत आहे. कोणी लोकांची मेहनत म्हणजे जामच. तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज बाबू नानाने घातलाय वाना. तो नाना मना कालच बोललेला का वाना उभारणार आहे बघून ये व्हिडिओ काढला. तर चालू आहे आणि आपल्या सोबत बघा कोण आहे. तर मित्रांनो वंश आहे. वंशचा पण युट्यूब चॅनल आहे. वंश आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सांग. गाइस आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे वंश गोवारी ब्लॉग्स आहे. तर जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलला. अजून नाही घ्यायचे गाईज आपले वंश भाईला चॅनलला जा, त्याचे चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील. आणि मित्रांनो तो आणखी छोटा आहे. तुम्ही छोटे मुलाला सबस्क्राईब केलाच पाहिजे. सबस्क्राईब फ्री आहे ना वंश? मग 100% गाईस. आता बघू आता आपल्याला किती मासे भेटतील. मच्छी भेटणार आहे वंश. तर गाईज बघू शकता पनवेलचे काका येते. काका भेटली का मच्छी? गाईज काका बोलते 4-5 लागलं कारण पाण्याला सुट्टी आहे. आणि आपल्यासोबत मामा आणि पप्पा पण आहे. नाना तिकडे गेलाय. नाना येतय. नाना आल्यावर करा पण मच्छी टिपायला सुरुवात. तुम्ही व्हिडिओ बघा, माझ्या येणार भरपूर नाही वंश. 100% आणि वंशचे चॅनलला पुन्हा एकदा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फ्री आहे तुम्हाला. चला आता बघू पुढे काय होतंय. तर गाईज तुम्हाला वंश गोवारी युट्यूब चॅनलची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. नक्की जाऊन सबस्क्राईब करा. वंश करायची मच्छी टिपायला सुरुवात. नाना आल्यावर 100% मच्छी भेटणार ना? 100%. गाईज जो नावा येतं ना आपल्या सोबत फर्स्ट टाइम तेव्हा मच्छी 100% भेटत. जाम मच्छी भेटते नाही वंश? 100% गाईस. बघू वंश आज किती लकी आपल्यासाठी. बघू चला. शपथ गाईज आजगर कसं चालतो तसं चाललाय मंगूर. थांबला एक ठिकाणी आता. कसं आहे मंगूर? बाबा नको मंगूर नाही हो. मंगूर आहे का? मला वाटलं डाकू आहे. गाईज बघू शकता इथं चिखलान मासा अटकलाय. यो बघा असा मासा आहे. हे असं चिखलन चित्र उरवतात. तो बघा कसा मोठा दादांनी दाखवलं तुम्हाला. इथे तरपडत हे बघा 3 भेटला आपल्याला आतापर्यंत. कसं आहे आणखी वंश बघताय मित्र. वंश पण आलाय. वंश पकड. यो बघा मित्रांनो कसा मोठा मासा भेटला. यो आणखी एक यो बघा कसा मोठा आहे मित्रांनो. आता किती किलोचा? अर्धा किलो. अर्धा किलो हो कसला फंटूस आहे. एक नंबर. हे जालीन टाकता. जाले फुल भरणार. यो पण भरणार आहे. बघताय मित्रांनो पप्पा ना मामा पण आलाय. पाणी सुकलं नाही आणखी थोडं सुकाच आहे. काहीच बघू शकता लाईन लागली माशांची. नुसतं मासाच मास नाही ना. अर्धा किलो. त्या दादाने पण धरला मस्त मासा. शपथ ना खाली पडलाय. नीट टाकायला लागतं गाईज नाही तर काटले बेकार मारतील. सब वाटत लावते नीट टाकालो. काट लागला तर यो कसला होता बघा. यो डेंजर मासा. यो बघा छोटा भेटला. छोडा यो काय आला? डाकू चोर कुठे आला ना? डाकू मंगूर सिंग आहे. आणि डायरेक्ट जावली उपटते म्हणजे पाण्यावर धावाला. यो बघते आणखी एक भेटलाय. गाईज पाणी सुकलं ना आपलं नाही ना. काय आहे ना मंगूर आहे का? गाईज बघा आम्हाला मामा बनवायचे काम करतोय. कसं आहे बघा. तो जात पण नाहीये
थायलंड एवढा मोठा आहे. ते पण 2-2.5 किलोचा आहे. हे मागं गेलं तो बनवतोय. मामा बनवायची कामं नाही ना. शपथ गेला तो. गाईज आम्ही तिथं जावली उपटली. नाना चाललाय. नाना गेलाय म्हणजे भेटणार 100% तो. जाणार नाही कुठं. असं चिखलातून धावायला लागते डायरेक्ट. तोच आवाज एवढी मेहनत केली. गाईज आता आका घेतला मी. आका नाना आता आकान टाकणार. बघूया कसा टाकते नाना. यो बघा तुम्हाला काय बोललो. नाना असलं संपला त्याचा. खेळच संपला. कसा डायरेक्ट त्याला केत केला. काय दुसरा पण आहे. आई शपथ ना नुसतं मांगुरच आणखी काय मामा बोलतो तिकडं. बघते मित्र बघलं विकलं आलं मांगुरच टाकते रे तो. गाई बघू शकतो तुम्ही. नानाने एक डाकू आणि एक मंगूर टाकलाय. एक काला मासा पण भरलाय. मंगूरला जरा जिवंत ठेवायचं आपल्याला. शपथ आणि किती किलोचा असेल मंगूर. हा 2-2.5 किलो होईल. बघ कसलं मोठा आहे. आजगरासारखा वाटते. काहीच फरक नाही ना. असं सर वाटत. बघताय काहीच घाण बघा तुम्ही. जाम घाण आहे बघा. कसले काटे बिटे. म्हणजे भाई मजा येते. कसं आलं तुझा पहिल्यांदा आलं तर कसं वाटतं तुला. मस्त वाटते. आता किती वर्षातून आला तरी वंश. एकदा पहिला वर्ष आहे. म्हणजे फर्स्ट टाइमच आलाय तो. बघताय मित्रांनो नुसती लाईनच लागली आपल्या वाहण्यावरती नानाचे. अशी माझ्या आता कारण नवरात्री चालू होईल. उद्या नवरात्री चालू होते. आज आलो ना आपण. आपला ब्लॉग थोडा लेट येणार आहे. काहीच तुम्हाला आणखी मच्छी दाखवतो. मोठं दाखवतो. मग तुम्हाला काल मग सांगते. जितारी असली तर जितारी दाखवली. कसा थडपडते बघा. थडपडते बघा कसा. त्याला जायचं बाहेर. ऍक्च्युली त्याला आम्ही जेलमध्ये टाकलाय. त्याला आणखी मग डायरेक्ट लॉकर मध्येच टाकू. कसा बाबा बनवला मामा. बघ बाबा वंश कसा आलता नाही. एकदम डेंजरस आलता. नानाने कसा घेतला. बिना हात लावता बोलते. डायरेक्ट डालते अंदर. बघा मित्रांनो आक्यान टाकलं डायरेक्ट. काहीच माझा पाय बघा कसला भेटतोय बघा. आज दिवस गेलाय. बघा बाबा कसला मोठा भेटला. 1 किलोचा ना. असा थडपडतो ना. नाही काय की मोठा आहे. बा आणखी एक. असं चिखल्यान लाभ ना. चिखल्यान आपले कसं काय बसतात ते. हा ना आणखी आहे का. बघा कसं डाकू चोर नाही काही. डाकू काय ना. पल्ला बनवला मामा नाना. गाईच आता मी पण सापतोय. बघा नानाला डाकू भेटलं. कुठं मामा कुठे गेला. कुठं आहे ना खरबी होती. काहीच बघा आम्हाला किती मासे भेटलं. चिक्कल होते बघा. कुठे गेला मासा नाना. तुला भेटेल ना जानवर गाईस. एवढा डाकू भेटलाय गाईस आपल्याला. काय बोलतो मनीष भाई. डाकूच भेटता ना. मंगूर भेटता. जिताऱ्या कुठे गेल्या. काही जिताऱ्या गेल्या वाटतं झोपाला. एकच भेटली तरी काम झालं असतं नाही. मग काय काय तरी गाईस. शपथ गाईची मासा वाटतं. स्वतः मासा पण तो दाखवतो बघतो. शपथ वर्षातून पकडला एवढा मोठा मासा. हा तो पण गेला चुनाला. तो पण गेला. तर गाईज आमच्या गावातला एक पोरा होता द्रोणाचा. तो बोलतोय. त्याला बोलू नाही काय आहे. बोलतो आमच्या गावची खरेदी. जशी ब्युटी नाही मला. कशी बघा खरबी बारकशी आहे. मस्त आहे. खायला बेस्ट आहे. त्याला चुना नको लावू रे बाबा. आधीच त्याला पकडायला त्याला जाम मेहनत लागते. टेक्नॉलॉजी दिमाग लगाव. नाना लावते दिमाग. बघूया दिमागाला यश मिळते.
तर गाईज बघू शकता आम्ही आखीमध्ये टाकले त्याला टेक्नॉलॉजी वापर गेलता. हे बघा कसा मोठा आहे. कसला मोठा आहे बघा गाईस. किंग आहे किंग. सगळ्यात मोठा यूज भेटला मला. गाईज बघू शकता हे वाण्याची झाली मच्छी टिकून वरती वंश बघताय 4 अक्क भरलं ना आपलं. धावतो आम्ही आता. जाम मेहनत असते ना वंश. पप्पाची मेहनत बघा आपली. पप्पा मस्त चिखलातून काढते एक एक मासा. काय गाईज असू नाही आणले काय नाही पप्पाने आपले चिखलातून काढते. शपथ गाईज बोललो इथं गाईज. तुम्हाला आता मच्छी दाखवते आम्हाला किती भेटली बघा. बघतो आणि कुठे घेऊन झाला आता ते आता दुबईला तुर्ब्याला ना. बघताय मित्रांनो कशी मच्छी भेटली. मोबाईल कामच 25 झालाय. मला फोन किती असते 4 सिंगत नव्हती. गाणी लावलं ना आपलं फोन वगैरे 2 फोन असतील त्याच्यात ना. हे बघते मित्रांनो जितारे दोन्हीला देणार ना इकडे. कशी आहे मच्छी एक नंबर नाही ना. लहानाची वाण्यावरती म्हणजे मच्छी भेटायलाच पाहिजे असा वाणाला होता ना. मित्रांनो बघू शकता मामा गेलता वावरला गेलता ना मामा. वावरीला गेलतो. हे बघा किती मोठा काटला लागला मामाला. हे बघा. आणि दादा दादा तुम्हाला काय लागला इथला नाही लागली. इथं काय आहे तर मामाला काहीतरी पकडला आणखी एका बाबा. हे बघा जित्तारा सगळी मिक्स मच्छी आहे चिवणी. हे बघा असं काटलंय मित्रांनो मामाने पकडलं. एक नंबर आहे मामा. चालला होता घरी किती वाजता आलं ते सकाळी रात्री किती वाजता 2 वाजता आलं. मित्रांनो आता 9 साडेनऊ वाजला. आता घरी चालत बघा. सकाळी जाम मेहनत आहे ना मामा. जाम मेहनत आहे. कोणी लोकांची मेहनत म्हणते जामच. चला मग थँक्यू. तर मित्रांनो बघू शकता नानाचा दुसरा वाण आहे. जिरा घातलाय छोटासा. बघू याच्यात मच्छी आहे का नाही दाखवतो तुम्हाला. पप्पा जरा जावली खाली करताय. मामा चालला तर पाग मारला काहीच. मामा पाग हाताने चापतो मामा. हा हाताने चापून बघतोय मामा लागतं का नाही मच्छी. पाणी रास आहे. मामा गेला काहीच मच्छी चापाला. वंश भाई हसतील का याच्यान. बघू आता. बघू का हसलं तर नक्की सांगू आम्ही तुम्हाला. नसलं तर नाही सांगू. नाही मामा वाटत. मामा बोलतो जाम पाणी आहे. समजणे मच्छी आहे का नाही. तर गाईज वंश आलता भरपूर दिवसातून आपल्या सोबत नानाच्या वाण्यावरती. तर त्याचे पण चॅनेलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे त्याच्या चॅनेलची. नक्की सबस्क्राईब करा. आणखी छोटा आहे तो मित्रांनो. वंश किती वर्षाचा आहे तो 13 वर्षाचा. बघा मित्रांनो तुम्ही जसं सबस्क्राईब करणार तसं त्याचा कॉन्फिडन्स आणखी वाढणार. तुम्हाला आणखी भारी भारी कॉमेडी कुठले व्हिडिओ असेल तुझा कंटेंट कुठला आहे ब्लॉग्स वंश गोवारी ब्लॉग्स. मित्रांनो नक्की चॅनेलला त्याचे सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याला पण फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. नाही वंश चालला आपल्याला घरी घेऊन डायरेक्ट बिल्डिंग खालीच नाही पापा घरी. तर गाईज वडे आपले फक्त पाण्यात चालते बाकी कुठेच नाही चालते. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.